नमस्कार मंडळी अँड गुड मॉर्निंग। तर आत्ता वाजले सकाळचे 8 आणि माझी इथे घाई चालू आहे सकाळचा ब्रेकफास्ट बनवायची, कारण आज आहे सॅटर्डे। सो सॅटर्डे आणि संडे थोडंसं स्पेशल ब्रेकफास्ट असतो, त्यामुळे आत्ता मी बनवते आहे मेदूवडे। तर मेदूवड्यासाठी मी काल रात्री 2 पेले उडदाची डाळ असते ती भिजत घालून ठेवलेली, आणि हे बघा सकाळी डाळ भिजून झाल्यावर मी अशा पद्धतीने वाटून घेतली आहे। सो ह्याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणात पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायची। मिक्सर तर तुम्ही बघितलं असेलच। आणि त्यानंतर 5 मिनिटं मी हे वाटण जे आहे ते फेटून घेतले आहे। आणि हे बघा पीठ पाण्यात टाकून बघायचं, पीठ जर वरती तरंगलं तर आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं आहे। सो मेदूवड्यासाठी मी याच्यामध्ये ॲड केलं आहे मीठ, कोथिंबीर, आलं आणि थोडीशी मिरची, आणि त्यानंतर तेल मीडियम गरम करून अशा पद्धतीने मेदूवडे आहेत ते तळून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने एकदम झटपट, क्रिस्पी आणि फ्लफी असे मेदूवडे आपण घरच्या घरी मस्त बनवू शकतो। सो मी तर ट्राय केलेले आहेत, खूप आवडले। तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा। फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे, मेदूवड्याचं पीठ आहे ते वाटताना अगदी थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे। मेदूवड्याचं वाटण जे आहे ते परफेक्ट झालं की मेदूवडेसुद्धा खूप छान होतात आणि एकदम क्रिस्पी आणि फ्लफी होतात। आणि मेदूवडे जे आहे ते मीडियम गॅसवर तळून काढायचे आहे, कारण आतलं सारण जे आहे ते व्यवस्थित भाजलं पाहिजे। जर कच्चं राहिलं तर ते चांगलं नाही लागत, त्यामुळे अगदी मीडियम गॅसवर थोडंसं पेशन्सने मस्त गरमागरम असे गोल्डन ब्राऊन करायचे आहेत। तर असा होता आजचा ब्रेकफास्टचा मेनू। सो अशा पद्धतीने आज मी ब्रेकफास्टसाठी काहीतरी नवीन ट्राय केलेलं ते होते मेदूवडे, ज्याची रेसिपी मी पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहेच। खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी बनतात। सो घरच्या घरीसुद्धा आपण मेदूवडे इझिली बनवू शकतो। सो ही रेसिपी तर तुम्ही बघितली आहेच, पण अजून मी तुम्हाला पुढे काहीतरी दाखवणार आहे। ते म्हणजे आम्ही आमचा बेडरूम जो आहे तो थोडासा नवीन केलेला आहे। आमचे जे वॉल आहेत ते खराब झालेले पाण्यामुळे, सो त्याला आम्ही कलर न लावता अजून दुसरं काहीतरी लावलेलं आहे। ते काय लावलेलं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। सो मी आफ्टर आणि बिफोर असं दोन्ही पण शूट करून ठेवलेलं आहे। सो त्याच्यामध्ये काय काय बदल केले आहेत, बेडरूममध्ये काय लावलेलं आहे त्याचे पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगेनच, तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघत राहा। तर ही आहे आमची बेडरूम, आणि बेडरूमचं काम चालू असतानाच मी हे शूट करून ठेवलेलं, त्यामुळे पूर्ण पसारा होता। तर आम्हाला बेडरूममध्ये मेजर जे प्रॉब्लेम होते ते चेंज करायचे होते, जसं की दरवाजे होते ते खराब झालेले, त्यानंतर हे जे खिडकी तुम्हाला दिसते त्याचं स्लायडिंग खराब झालेलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ह्या वॉलवर जे पूर्ण वॉल खराब झालेली जी पपडी निघते, जे वॉलचा जो पूर्ण कलर असतो तो सगळा निघून जातो आहे, त्याला आम्हाला काहीतरी बेस्ट ऑप्शन बघायचा होता। सो हा प्रॉब्लेम भरपूर जणांच्या घरामध्ये होत असेल। सो आम्हाला इथे पुन्हा कलर करायचा नव्हता, कारण कलर काढूनसुद्धा हेच सगळं होणार होतं। त्यामुळे आम्ही बेस्ट ऑप्शन निवडला, ते म्हणजे वॉल पॅनल, जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, खूप चालतं आहे, आणि हे आम्ही वॉटरप्रूफ वॉल पॅनल बघितलेलं आहे। सो तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये जर असं काही इश्यू होत असेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे। टाईल्स वगैरे लावण्यापेक्षा हा ऑप्शन बेस्ट आहे, कारण त्यांनी जसं तुम्ही बघू शकताय त्यांनी त्या वॉलला काहीच कलरिंग वगैरे न करता पूर्ण घासून घेतली जिथे खराब झालेलं, आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते वॉल पॅनलची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करत होते। डायरेक्ट जर आम्ही वॉलवर हे पॅनल लावले असते तर ते पूर्ण खराब झाले असते, कारण वॉल जी आहे ती पूर्ण पाणी शिरून शिरून कमकुवत झालेली होती, कारण मागच्या साईडला बाथरूम असल्यामुळे हा इश्यू होतोच। त्यामुळे त्यांनी त्यांनी तुम्ही बघू शकताय तर पूर्ण फ्रेम लावलेली आहे पहिल्यांदा स्टीलची, आणि त्याच्यावरती ते हे पॅनल जे आहे वॉल पॅनल ते करत आहेत। दिसायला सुद्धा लुक वाईज खूप छान दिसत होतं। त्यानंतर वॉटरप्रूफ असल्यामुळे आपण ते व्यवस्थित पुसू पण शकतो जर खराब झालं तर। कलरिंगपेक्षा हा ऑप्शन मला बेस्ट वाटला। सो फायनल जो लुक आहे बेडरूमचा मी तुम्हाला पूर्ण दाखवते, कारण अजून कलरिंग वगैरे पूर्ण व्हायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय की जे वॉल पॅनलच्या पट्ट्या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या पूर्णच्या पूर्ण लावल्यामुळे त्याचा लुकसुद्धा एक खूप छान दिसतो आहे। सो फायनल बेडरूमचा लुक जो आहे तो तुम्हाला मी पुढे दाखवते।